नमस्कार, शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज मी करणार आहे बटाटा आणि शेंगदाण्याची तिखट रेसिपी करणार आहे। बटाटा शेंगदाणा एकत्र तळून घ्यावं। त्यासाठी मी दोन मोठे बटाटे घेतलेले। आता बटाट्याची साल आहे ना मी काढून घेते। बटाट्याची साल घेतलेली आता काढून, आता घेतलेल्या मिरच्या आणि शेंगदाणे, त्या मिरच्या आता घेते कट करून। मिरच्या मोठ्या मोठ्या कट करून आणि बटाटा कट करून घेतलेले मी दोन्ही पण। आता हे बटाटा आहे ना आता मी टाकते तळण्यासाठी। तळायला तुम्ही तेल किंवा तूप काही पण वापरू शकता। मी याच्यात टाकणार आहे आता तूप। तूप टाकलेले 2 मोठे चमचे भरून तूप टाकलेले यासाठी। तर तूप झालेले पगळून गरम आणि त्याच्यात टाकले शेंगदाणे। शेंगदाणे नंतर मिरच्या टाकून दोन्ही चांगलं परतून घ्यायचे आपण, म्हणजे तळून घ्यायचे। शेंगदाणे आणि मिरच्या त्याच्यात एकत्र तळून घ्यायचे आणि नंतर त्याच्यात बटाटा टाकून तो पण चांगला तळून घ्यायचा आहे। आणि बटाट्याला ओललापणा असतो आणि आपण थोडं तूप पण टाकलं आहे, त्याच्यामुळे आपण 5 मिनटं झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि कमी फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि अधूनमधून आपण काढून बघायचं आहे। आणि आता मी त्याच्यात वरून मीठ टाकलेलं आहे आणि परत झाकण ठेवून शिजलं की आपण बटाटा बघायचं आहे। एकदम मस्त आणि टेस्टी आणि पोट भरणारी ही रेसिपी आपली बनून रेडी झालेली। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि हा असा व्हिडिओ तुम्ही झटपट बनवू शकता आणि खायला पण खूप टेस्टी लागतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही बेल आयकनला प्रेस करा, कारण की बेल आयकनवर प्रेस केल्यावर तुम्हाला असेच नवनवीन माझे व्हिडिओ सगळ्यात लवकर बघायला भेटतील। त्यामुळं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।